माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या कुटुंबियांशी संबंधित महात्मा गांधी विद्या मंदिर या नाशिक जिल्ह्यातील नामवंत शिक्षण संस्थेच्या तब्बल 28 माध्यमिक शाळांवर एकाच वेळी प्रशासक नियुक्तीचा आदेश देण्यात आलाय। राज्याचे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी हे आदेश जारी केले। अनियमितता तसेच आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ माजली। गेल्या एप्रिल महिन्यात नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळांची एकाच वेळी धडक चौकशी केली होती। या चौकशीत अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याचा दावा शिक्षण खात्यातर्फे करण्यात आलाय। शाळांच्या तपासणीत विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि प्रत्यक्ष उपस्थिती यात मोठा तफावत आढळली आहे। संच मान्यतेसाठी जास्त विद्यार्थी संख्या दाखवून शिक्षक पदे मंजूर करून घेण्याचा प्रकार घडला। प्रत्यक्ष उपस्थिती कमी असतानाही कागदोपत्री जास्त उपस्थिती दाखवून शालेय पोषण आहार योजनेचा निधी अधिक प्रमाणात पदरात पाडून घेतलाय। त्यामुळे शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आलाय। काही शिक्षक काम एका शाळेत करीत असताना वेतन दुसऱ्या शाळेतून घेत असल्याचे प्रकारही निदर्शनास आले। तसेच शाळांमधील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि वार्षिक परीक्षांबाबत व्यवस्थापन उदासीन राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने या अहवालात नमूद करण्यात आलाय। त्या चौकशीनंतर शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। त्यानंतर नाशिकच्या उपसंचालक कार्यालयाने या शाळांवर प्रशासक नियुक्त करण्याची शिफारस पुणे येथील शिक्षण संचालकाकडे केली। शिक्षण संचालकांनी या प्रकरणी सर्व शाळांची स्वतंत्र सुनावणी घेतली। या सुनावणीत संस्थाचालक, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती। अंतिम सुनावणीनंतर शिक्षण संचालकांनी 28 शाळांवर प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश दिलाय। हा आदेश पदभार स्वीकारल्यापासून 3 वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे। महात्मा गांधी विद्या मंदिर ही संस्था माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या कुटुंबियांच्या अधिपत्याखाली चालवली जाते। संस्थेतर्फे जिल्हाभरात विविध महाविद्यालय, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच प्राथमिक शाळा चालवल्या जातात। मराठा विद्या प्रसारक संस्थेत नंतर नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची ही मोठी शिक्षण संस्था आहे। या संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व माध्यमिक शाळांवर अशा प्रकारे घाऊक पद्धतीने प्रशासक नेमण्याची ही कारवाई हिरे कुटुंबियांसाठी मोठा धक्का मानली जाते। स्वतः प्रशांत हिरे हे आता सक्रिय राजकारणापासून दूर आहेत। मात्र त्यांची दोन्ही मुले माजी आमदार अपूर्व हिरे व अद्वय हिरे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला। हिरे कुटुंबीय आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यातील राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे। त्यामुळे प्रशासक नियुक्तीसाठी शिक्षण विभागातर्फे सुरू करण्यात आलेली कारवाई राजकीय दबावातून आणि संस्थेवर अन्याय करणारी असल्याचा युक्तिवाद संस्था प्रतिनिधी राजेश शिंदे यांनी शिक्षण संचालक यांच्या पुढे झालेल्या सुनावणी दरम्यान केला होता। दरम्यान शिक्षण संचालकांनी दिलेल्या आदेशानंतर संस्थेची बाजू जाणून घेण्यासाठी संस्थेचे समन्वय अपूर्व हिरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळू शकला नाहीये। वृत्तसंकलन विभाग, एस्पराठी न्यूज, मालेगाव।